मलाई मटर पनीर आज बघूया गीता US रसोईवर. चला तर मग. जिरं फोडणीसाठी, नंतर खडा मसाला, दालचिनी, तेजपत्ता, लवंग आणि ब्लॅक पेपर, नंतर चॉप केलेला गार्लिक, श्रेड केलेला जिंजर एक 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 टीस्पून घ्यायचं आहे, आणि मग चॉप केलेला अनियन एक मीडियम साईजचा किंवा 2, डिपेंड ऑन युअर ग्रेव्ही साईज, आणि कसुरी मेथी 1 टीस्पून, आणि आपला मसाला हळद, धणेजिरे पावडर आणि किचन किंग मसाला आणि टोमॅटो प्युरी. तुम्ही चॉप टोमॅटोसुद्धा घेऊ शकतात, कारण हा प्रेशर कुकरमधली रेसिपी आहे. नंतर 1 कप वॉटर वॉर्म करून घेतलं तरी चालेल. वॉर्म केलं की रेसिपी चांगली होते. नंतर पनीर 1 कप, आणि मटर माझे फ्रोझन मटर आहेत 1/2 कप, आणि क्रीम हे माझं फ्रोझन केलेलं आहे, त्यामुळे ते नॉर्मल करायला ठेवलं आहे. आता तेल गरम करायला ठेवलं आहे, आणि तेल गरम झालं की आपण जिरे घालायचं आहे. जिरे तडतडले की मग आपण खडा मसाला घालायचा आहे. खडा मसाल्याचा चांगला अरोमा येईपर्यंत फ्राय करायचा आहे. अरोमा आला की मग पुढचे साहित्य घालायचे आहेत. छान फ्राय करून घ्यायचं आहे, आणि नंतर आपला फ्राय झाल्यावर चॉप गार्लिक आणि श्रेडेड जिंजर घालून थोडंसं फ्राय करायचं आहे. थोडासा फ्राय झाला की आपलं चॉप ऑनियन घालायचं आहे, आणि चॉप ऑनियन हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. जेवढं तुम्ही ऑनियन छान गोल्डन ब्राऊन कराल, तेवढी रेसिपी ही चांगली रेसिपी होते. आता बघा, आपला कांदा हा गोल्डन ब्राऊन झाला आहे, आणि कमी पण झाला आहे, क्वांटिटीमध्ये कमी पण झाला बघा. गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण कसुरी मेथी, ऑल मसाले पावडर, जे हळद, धणेजिरे पावडर, रेड चिली पावडर, हळद असं सगळे घेतलेले होते मसाले, किचन किंग मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतला आहे फ्लेवरसाठी. हा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे कांद्याबरोबर, कारण त्याचा अरोमा चांगला फ्राय झाला तरच अरोमा चांगला येतो. कच्चे मसाले असले तर भाजी चांगली होत नाही, त्यामुळे चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. आणि तुमच्याकडे चॉप टोमॅटो असतील तर चॉप टोमॅटो नक्कीच घाला, कारण प्रेशर कुकरमध्ये असल्यामुळे भाजी छान शिजते, टोमॅटो छान शिजतात. माझ्याकडे प्युरी होती. प्युरी मी दरवर्षी करूनच ठेवते. माझ्या गार्डनमध्ये खूप टोमॅटो येतात, त्याची प्युरी करून ठेवते, त्यामुळे ती प्युरी वापरायचीच असते, त्यामुळे मी प्युरी वापरली आहे. ही 1 कप प्युरी घेतली आहे, आणि ती चांगली फ्राय करायची आता, म्हणजे मसाले पण जळणार नाही आणि प्युरी पण छान फ्राय होणार. याच्यामध्ये आता 1 कप पाणी राहिलं आहे घालायचं, ते पाणी घालून घेऊया आपण. सॉल्ट राहिलं आहे, सॉल्ट टाकूया, आणि सॉल्ट चवीनुसार घालायचं आहे, प्रत्येकाच्या चवीनुसार घालायचं आहे. काही लोकांना कमी आवडतं, काही लोकांना परफेक्ट आवडतं, काही लोकांना जास्त आवडतं. परफेक्ट घालायचं आहे. शिजतानाच कुकरमध्ये प्रेशरमध्ये आधी घातलं तर सगळ्या मसाल्याला ते मीठ सॉल्ट व्यवस्थित सगळीकडे मिक्स होतं. आता ते 1 कप पाणी काढलं होतं आपण, ते वॉर्म केलेलं घातलं आहे, आणि आता आपण मिक्स करून प्रेशर कुक करायला ठेवूया. 1-2 विसल्स केल्या होत्या, आणि 5 मिनटं लोवर गॅस ठेवला होता. सो आता प्रेशर कुक करूया. दोन विसल्स होऊ द्यायचे आहेत.
जे दुसरी विसल होणार आहे. आता मी गॅस लोवर ठेवला आहे आणि आता हा थोड्या वेळाने गार झाल्यावर प्रेशर गेल्यावर मी ओपन करते. सो ओपन केल्यावर बघा भाजी आपलं टोमॅटो प्युरी मसाले सगळे छान मिळून आलेले आहेत, तेल सुटलेलं आहे. हे कमी वेळामध्ये प्रेशर कुकरमध्ये होतं, त्यामुळे तुम्ही प्रेशर कुकर यूज करा. आता मी वाटाणे घालते आहे, फ्रोझन वाटाणे जे वॉश करून घेतले होते मी आधी, कारण फ्रोझन वाटाण्यांना स्मेल येतो, एक वेगळा स्मेल येतो फ्रीजरचा, ते वॉश करून घ्यायचे नेहमी. आणि झाकण ठेवून ते वाटाणे शिजवायला ठेवायचे आहेत. वाटाणे थोडे शिजले की नंतर मग पनीर घालायचं आहे. सो आता आपण बघूया, वाटाणे शिजून झालेले आहेत. रंग किती सुंदर आला आहे बघा भाजीला. तुम्हाला मसाले भाजी ठेवायची असेल तर तुम्ही क्रीम अवॉइड करू शकतात. आता पनीर घालते. पनीर ॲड करून थोड्या वेळ परत झाकण ठेवून कुक करायचं आहे, जेणेकरून त्या पनीरमध्ये मसाल्याचा फ्लेवर जाणार आणि मग ते टेस्टी होणार. तुम्हाला अशी मसाले मटर पनीर ठेवायची असेल तरी ठेवू शकतात. काही लोकांना क्रीमी भाजी आवडत नाही. तुम्ही इथे रेसिपी तुमची स्टॉप करू शकतात सिलेंडर घालून. तुम्हाला क्रीम आवडत असेल तर क्रीम घाला. मुलांना खूप आवडतं क्रीम, त्यामुळे मुलांना क्रीम घातलेल्या भाज्या खूप आवडतात, त्यामुळे तुम्ही क्रीम ॲड करू शकतात. पण ऑप्शनल आहे, इथे तुम्ही स्टॉप करू शकता. तुमची रेसिपी ऑप्शनल आहे. क्रीम नसेल तरी रेसिपी होऊ शकते. आता मी क्रीम सोडते. माझं क्रीम हे फ्रीजरमधलं असल्यामुळे, नॉर्मल झाल्यामुळे ते असं घट्ट असल्यामुळे स्पूनने घालावं लागते. तुमचं फ्रेश क्रीम असेल तर ते लिक्विडी असेल, किंवा मग दुधावरची साय तुम्ही घालू शकता. तेच क्रीम असतं हे. दुधावरची साय जास्त टेस्टी असते. आम्हाला इथे क्रीम असं बॉटलमध्ये वगैरे मिळतं, ते मी फ्रीजरमध्ये ठेवते, फ्रीजर कंटेनरमध्ये, आणि मग जेव्हा हवं तेव्हा नॉर्मल करून ते यूज करते. पण प्रत्येक वेळेला तुम्ही जाऊन खरेदी करू शकत नाही. सो तुमचं असं साठा करून ठेवावा लागतो. जे आणतात तुम्ही फर्स्ट टाईम तेव्हा तुम्ही फ्रेश वापरतात, नंतर ते फ्रीजरमध्ये ठेवावं लागतं, नाहीतर मग ते खराब होतं. तुम्हाला जर ते यूज करायचं असेल तर तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं असतं ते. सो ही चांगली टिप आहे. तुमच्याकडे जर लाईट जात नसतील तर फ्रीजरमध्ये ठेवायचं क्रीम. आता हे कुक होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ, कारण सिलेंट्रो घातल्यानंतर सिलेंट्रोचा कोथिंबिरीचा अरोमा हा उतरला पाहिजे, त्यामुळे कुक होऊ द्यायचं आहे थोड्या वेळ. गॅस थोडा मोठा करायचा आहे, थोडासा मीडियम हायवर करायचा आहे गॅस, आणि थोडं बॉईल येऊ द्यायचं आहे. कारण जे क्रीम टाकलं आहे ते थंड होतं. क्रीम थोडं गरम होऊन त्याच्यातनं सुद्धा फॅट्स बाहेर येतात, आणि मग त्याची एक तरी तयार होते थोडीशी तेलाची अशी वरती, म्हणून बॉईल करायचं ते चांगलं. छान अशी बॉईल करून घ्यायची आहे. हे माझं फ्रीजरचं कंटेनर आहे, ज्याच्यामध्ये मी नेहमी क्रीम स्टोअर करते फ्रीजरमध्ये. आता बघा आपली रेसिपी अगदी होण्यातच आलेली आहे. ऑलमोस्ट डन. डिपेंड तुम्हाला किती ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात. घट्ट हवी असेल तर थोडं अजून बॉईल करून ड्रायकडे तुम्ही नेऊ शकतात रेसिपी. पण ही रेसिपी मी थोडीशी रस्स्यावाली ठेवते, म्हणजे तुम्ही भात आणि पोळीबरोबर खाऊ शकतात. तुम्हाला जर डब्यामध्ये द्यायची असेल तर तुम्ही सगळं पाणी घट्ट करायचं आहे, ड्राय करायची ती भाजी, म्हणजे डब्यामध्ये देऊ शकतात. त्यामुळे तुमचं पाणी जे 1 कप घेतलं होतं ते अर्धाच कप टाकायचं आहे. सुरुवातीला मी 1 कप घातलं होतं, ते हाफ कप घालायचं जर तुम्हाला लंचमध्ये द्यायची असेल कोरडी भाजी तर. जर तुमची प्युरी लिक्विडी असेल तर तुम्हाला नाही घातलं तरी चालेल, पण हाफ कप घालू शकतात. नंतर मग ह्या प्रोसेसमध्ये तुम्ही या स्टेजला तुम्ही ते बॉईल करून कमी करू शकतात. पण घरात जर जेवायचं असेल तर अशी ग्रेव्ही चांगली, लंच बॉक्सेसमध्ये असेल तर ड्राय करता येते. सो 2 रेसिपी तुम्ही करू शकतात एकातनं. 3 होऊ शकतात. क्रीम नाही घातलं तर मसाले होऊ शकतं, क्रीम घातलं तर क्रीमी होऊ शकते, आणि पाणी ड्राय केलं तर ड्रायसुद्धा होऊ शकते. सो 3 रेसिपी होऊ शकतात या प्रकारे. अशी ही आपली मलाई मसाला पनीर झालेली आहे. मलाई पनीर. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गीता US रसोईला. थँक्यू. बाय बाय.